नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। कैलासवासी विठ्ठलराव शिवरकर यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरणाच्या कार्यक्रम पत्रिकेत खासदार सुरेश कलमाडी यांचं नाव घातल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पालिका आयुक्तांना निवेदन। कुरकुर करणारं वय विसरून समृद्ध म्हातारपण जगायला हवं, ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचं मत। संगीताचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या आज खूप वाढली आहे, पण संगीत साधना करणाऱ्यांची संख्या त्या प्रमाणात वाढली नाही, पंडित सुरेश तळवळकर यांची खंत। आणि गिरीप्रेमी संस्थेच्या वतीने आयोजित एव्हरेस्ट मोहिमेनिमित्त गिर्यारोहणाच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन। कैलासवासी विठ्ठलराव शिवरकर यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरणाच्या कार्यक्रम पत्रिकेत खासदार सुरेश कलमाडी यांचं नाव घातल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले। वानवडी येथे कैलासवासी विठ्ठलराव शिवरकर यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरणाच्या कार्यक्रम पत्रिकेत कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार सुरेश कलमाडी यांचे नाव महापालिका प्रशासनाने घातल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त महेश पाठक यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी करत उपरोधिक आंदोलन केले। भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले। यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस गणेश घोष, राहुल कोकाटे, उपाध्यक्ष प्रमोद कोंढरे, नामदेव माळवदे, विशाल गांधीले, चिटणीस प्रल्हाद सायकर, जीवन माने आदी उपस्थित होते। कलमाडी यांचे नाव टाकल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाने आयुक्त महेश पाठक यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना पुष्पगुच्छ दिला। त्यानंतर महापौर मोहनसिंग राजपाल आणि नगर सचिवांच्या कार्यालयात जाऊन त्यांचाही सत्कार केला। तसेच कलमाडी यांच्या तिहार ते पुणे प्रवासासाठी 151 रुपयेही त्यांनी आयुक्तांकडे सुपूर्द केले। यापुढे निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव आले तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिला। कलमाडी यांना पक्षातून निलंबित केले असले तरी ते अद्यापही पुण्याचे खासदार आहेत, त्यामुळे शिष्टाचाराप्रमाणे त्यांचे नाव पत्रिकेत छापणे बंधनकारक असल्याचे नगर सचिवांनी आणि महापौरांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सांगितले। तरीही नागरिकांच्या भावनांचे महत्त्व लक्षात घेऊन हे नाव टाकू नये अशी मागणी मोहोळ यांनी यावेळी केली। कलमाडी हे तिहार कारागृहात असताना ते येथे येणे अशक्य असताना महापालिकेला त्यांच्या नावाचा एवढा पुळका का, असाही प्रश्न मोहोळ यांनी यावेळी उपस्थित केला। कुरकुर करणारं वय विसरून समृद्ध म्हातारपण जगायला हवं, असं मत ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांनी व्यक्त केले। मनाला वय नसतं, शरीर थकलं तरी मन कधी थकत नसतं। दुसऱ्याला काय देऊ शकतो याचा शोध घेत घेत आपलं जगणं सुंदर करायचं असतं, असं मत ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांनी व्यक्त केले। लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। 1986 पासून चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल अवचट तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर उपस्थित होते। तुमच्यातील उत्साह बघून मला फार आनंद होत आहे, या शब्दात ज्येष्ठ नागरिकांचं कौतुकही अवचट यांनी केले। या कार्यक्रमाच्या वेळी 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा औक्षण करून सत्कार करण्यात आला। यावेळी सासवड येथील जीवन विद्यावर्धिनी या संस्थेला देणगीही देण्यात आली। तसेच उषा आळेकर संपादित स्नेहवर्धिनी या स्मरणिकेचे प्रकाशनही तेंडुलकरांच्या हस्ते करण्यात आले। आज जरीही तुमचे झाले ज्येष्ठ असे वयमान, स्वच्छंदात नाही विसरला जनसेवेचे भान, अशा शब्दात लीला जोशी यांनी अवचट आणि तेंडुलकरांच्या कार्यासाठी रांगोळीतून कविता साकारली। यावेळी बोलताना तेंडुलकर म्हणाले, कोणाबद्दलही पूर्वग्रह ठेवायचा नाही, प्रत्येक व्यक्तीकडे कुतूहल म्हणूनच पाहायचं, कसलेही भ्रम कोणाकडूनही अपेक्षा ठेवल्या नाहीत, म्हणूनच आज मी सुंदर जीवन जगत आहे। म्हातारपणातील दिवसांच्या बाबतीत बोलताना तेंडुलकर म्हणाले, मला जर कोणी विचारलं की तुमच्या जीवनातील कोणती वर्ष तुम्हाला परत जगावीशी वाटतात तर मी 66 ते 76 ही सांगेन। माझ्या आयुष्यातील शेवटचा क्षण मला पश्चाताप विरहित हवाय, म्हणूनच आता मी माझ्या मनातील राहून गेलेली प्रत्येक गोष्ट करणार आहे। म्हातारपण जगताना कुठली तरी कला हातात असणं हे फार उपयोगी ठरतं आणि ही कला शिकण्यासाठी वयाची अट नसते। हे सांगताना तेंडुलकर म्हणाले, मी शाळेची 10 वर्ष चित्रकलेत नापास झालो तरीही मी व्यंगचित्रकारच झालो। व्यंगचित्राबद्दल बोलताना ते
म्हणाले की आज देखील व्यंगचित्रकार हा व्यवसाय म्हणून जगण्याची परिस्थिती नाही. यावेळी सूत्रसंचालन आणि आभार शरद महाबळ यांनी केले. पाणीसा निर्मल हो मेरा मन या अवचट यांनी गायलेल्या गीताने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. भाडेवाढ न झाल्याने रिक्षा पंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पेट्रोलच्या दरात वाढ होऊनही प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षाच्या भाडेदरात कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही. या निर्णयाच्या विरोधात रिक्षा पंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. यावेळी रिक्षा पंचायतचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव, नितीन पवार यांच्यासह अनेक रिक्षावाले उपस्थित होते. या आंदोलनात रिक्षा भाडेदरात ताबडतोब वाढ झालीच पाहिजे. विद्यार्थी रिक्षांवरील संभाव्य कारवाई रद्द करा. रिक्षांच्या नुकसान भरपाईच्या तुलनेतच विमा हप्ता ठरवा. तसेच रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ लागू करा. अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने पेट्रोल दरात 5 रुपयांनी वाढ केली. त्यामुळे शहरातील रिक्षा संघटनांनी रिक्षाच्या भाडेदरात वाढ द्यावी असा आग्रह प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे धरला होता. मात्र प्राधिकरणाने याबाबत हकीम समितीचा फॉर्म्युला समोर ठेवून दरवाढ न देण्याचा निर्णय घेतला. वास्तविक पाहता हा फॉर्म्युला टॅक्सी वाहनास लागू पडतो. यामध्ये टॅक्सीची धाव आणि रिक्षाची धाव यांची तुलना होऊ शकत नाही. शिवाय या दोन्हीच्या उत्पन्नात खूपच फरक आहे. याचा विचार प्राधिकरणाने करावयास हवा होता, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. पुण्यातील स्थानिक घटक विचारात घ्यावेत अशी विनंती 31 मे रोजी लेखी निवेदनाने रिक्षा पंचायतीने प्राधिकरणाला केली होती. त्यानुसार पुण्यात फक्त पेट्रोल रिक्षाचे पासिंग होतच नाही, येथे पेट्रोलसह CNG, LPG नव्या रिक्षांचेच पासिंग केले जाते. याची किंमत 1.25 ते 1.5 लाखांवर आहे. पुण्याचे दर ठरवण्यासाठी तोच आधार घेणे योग्य होते. मात्र पेट्रोलवरील वाहन रिक्षाची किंमत 98,847 रुपये आधारासाठी घेण्यात आली आहे. गंमत म्हणजे सध्याचा रिक्षा भाडेदर 11 व 9 रुपये ठरवण्याचा निर्णय घेताना RTOने रिक्षाची किंमत 1,02,000 रुपये धरली आहे. म्हणजेच प्राधिकरणाच्या मते आता रिक्षा स्वस्त झाली आहे. रिक्षा या केवळ पेट्रोलवर धावू शकत नाहीत. जर प्रति लिटर 50 मिली 10 रुपये किमतीचे ऑइल पेट्रोलमध्ये मिसळावे लागते. त्याचाही समावेश गेल्या वेळी केला तसा यावेळी घेण्यात आला नाही. फक्त पेट्रोलची किंमत दरनिश्चिती करताना गृहीत धरण्यात आली आहे. त्याचबरोबर आपल्या मूळ मागणीतील रिक्षा चालकाला सार्वजनिक सेवेइतकाच किमान सार्वजनिक बस, ST, PM, PML चालका इतके जीवनमान जगता यावे अशी व्यवस्था दरनिश्चितीत असावी. केवळ इंधन दरावर दरनिश्चिती करू नये, सामाजिक सुरक्षेचाही विचार व्हावा अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. संगीताचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या आज खूप वाढली आहे, पण संगीताची साधना करणाऱ्यांची संख्या त्या प्रमाणात वाढली नाही, अशी खंत पंडित सुरेश तळवळकर यांनी व्यक्त केली. पंडित मुकुंद मराठे यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा आविष्कार घडवणाऱ्या रागरंग या सीडीचे प्रकाशन पंडित तळवळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चित्रकार रवी परांजपे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नम जोशी, आकाशवाणी केंद्र संचालक पतंजली माधुस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना तळवळकर म्हणाले, संगीत क्षेत्रातील प्रत्येकाची श्रद्धास्थाने वेगवेगळी असतात. कुणाचे अनुकरण करावे याविषयी तळमळ, ईर्ष्या असते. ध्यास ही त्यानंतरची पायरी असते. ही क्रिया चढत्या क्रमाने करणाऱ्यांमधील मराठे हे एक आहेत. कुठल्याही कलेत यश मिळवण्यासाठी आंतरिक प्रेरणा लागते. वर्षानुवर्षे साधना केल्यानंतर अखेरीस साधनाच बोलते. पुण्यातील कलाकार पटियाळा घराण्याची गायकी शिकायला जाणे ही सुद्धा फार दुर्मिळ घटना आहे. प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्यांना प्रसंगी टीका सहन करावी लागते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉक्टर नम जोशी म्हणाले, देशातील बिघडलेली परिस्थिती कलावंत, साहित्यिक आणि तत्वज्ञच बदलू शकतात. परिवर्तनाच्या प्रक्रियेतील हे अग्रदूत आहेत. संगीत ही शुद्ध कला असून ती देवाची भाषा आहे. संगीत श्रवणातून परमानंद मिळू शकतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पंडित मराठे गेली 16 वर्षे संगीताचे अध्यापन करणारे गुरु म्हणून परिचित आहेत. त्यांची शास्त्रीय संगीताची गायकी ग्वाल्हेर घराण्याची, पण बनारसच्या ठुमरी आणि दादरावरही वेगळी हुकूमत आहे. पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पु ल एक आनंद यात्रा या कार्यक्रमाचं 12 जूनला आयोजन करण्यात आलं आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने पु ल देशपांडे आणि आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पु ल देशपांडे यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त येत्या 12 जून रोजी केळकर संग्रहालयात पु ल एक आनंद यात्रा हा कार्यक्रम साहित्यिक श्याम भुरके आणि गीता भुरके सादर करणार आहेत. यामध्ये पुलंचे विनोद सादर केले जाणार आहेत. तसेच यावेळी पु ल यांचे केळकर संग्रहालयात ठेवलेले सरिंदा हे वाद्य नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. गुळाचा गणपती या चित्रपटात हे वाद्य त्यांनी वापरले होते. तसेच फाउंडेशनच्या वतीने आचार्य अत्रेंच्या 42व्या स्मृतिदिनानिमित्त येत्या 13 जूनला भुरके दाम्पत्याच्या वतीने खुमासदार अत्रे हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेत सादर होणार आहे. यामध्ये अत्रेंचे साहित्य, नाट्य, किस्से सादर केले जाणार आहेत. या प्रसंगी आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहितीही संदीप खर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. चित्रपट माध्यमात विलक्षण ताकद असून या माध्यमात ठळक आणि तरल अशा 2 प्रकारे विषयांची मांडणी करावी लागते. त्यामुळेच वाटेल त्यांनी हे माध्यम हाताळावे असे हे सोपे माध्यम नाही. चित्रपट माध्यम जबाबदारीने हाताळले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांनी केले. ओंकार क्रिएशन आणि जाणीव परिवाराच्या वतीने निर्मित जाणीव लघुपटाच्या चित्रफितीचे प्रकाशन डॉक्टर लागू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर लागू बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर आनंद यादव हे होते. यावेळी डॉक्टर दीपा लागू, माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर मवाणे, प्राथमिक शिक्षण संचालक एम आर कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, अभिनेते राघवेंद्र कडकोळ, डॉक्टर मंगेश कश्यप आदी मान्यवर उपस्थित होते. चित्रपटाच्या फ्रेममध्ये आलेली प्रत्येक सजीव निर्जीव वस्तू बोलत असते. त्यांच्या भावना प्रेक्षकांना सांगणे हे अवघड काम असते. फक्त कॅमेरा आणि इतर तांत्रिक बाबी समजल्या म्हणजे सिनेमा तयार करता येतो असे नाही, अशा शब्दात लागू यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच चित्रपट निर्मिती आणि चित्रपटाचा आस्वाद घेणे या दोन्ही कला आहेत. दिग्दर्शकाला प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची नजर निर्माण करता आली तरच तो यशस्वी दिग्दर्शक ठरतो. यामुळे चित्रपट तंत्राचा मागोवा घेणे आवश्यक आहे. आजच्या अनेक चित्रपटांमध्ये दिग्दर्शकाची उणीव भासते अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. बोलपटाच्या माध्यमातून फक्त दिग्दर्शकाला जे सांगायचे ते दाखवून भागत नाही, तर प्रत्येक भावना व्यक्त होणे आवश्यक असते असे प्रतिपादन डॉक्टर आनंद यादव यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाणीवचे दिग्दर्शक विश्वास रांजणे यांनी केले. सूत्रसंचालन आतिश सोसे यांनी केले, तर चंद्रकांत काळे यांनी आभार मानले. सामान्य माणसाला वस्तुस्थिती सांगण्याची गरज आहे आणि ते काम वकिलांनीच करावं असा सल्ला माध्यमतज्ञ डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांनी दिला. एक साधा प्रश्न माझा लाख येती उत्तरे, हे खरे की ते खरे या कवितेच्या ओळींप्रमाणेच आत्ताच्या सामान्य माणसाची अवस्था आहे. त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम आता वकिलांनीच करावे असे मत माध्यमतज्ञ डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांनी व्यक्त केले. सिग्नेट पब्लिकेशनच्या वतीने ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड लिखित पंचनामा या पुस्तकाच्या 3ऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्राध्यापक मिलिंद जोशी, प्रकाशक ॲडव्होकेट प्रमोद अडकर, मैथिली अडकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर मेहेंदळे म्हणाले, साहित्याच्या माध्यमातून सामान्यांना चालू घडामोडीवर प्रकाश टाकणारे कार्यक्रम घ्यायला हवे. सध्या अशी परिस्थिती आहे की कुणाला हिरो म्हणावे आणि कुणाला आदर्श म्हणावं हेच कळत नाही. रामदेव बाबा खरे की खोटे, अण्णा हजारेंचं उपोषण या सर्वच गोष्टींमुळे सामान्य माणूस गोंधळात पडलाय. त्याला मार्गदर्शन करण्याचे काम वकिलांनीच करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना जोशी म्हणाले, राजकारण आणि वकिली संवेदनशीलता हरवण्याची शक्यता असते. अशा वेळी अंतर्नाद जपन काम करणाऱ्या वकिली व्यवसायातही लेखन करणे ही वेगळी कला आहे. वकिली करताना लोकहित जपण्याचं काम भास्कर आव्हाडांनी केलं आहे. तेच खरे लोकशिक्षक आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले, तर आभार प्रमोद अडकर यांनी मानले.